नमस्ते मॉम हेल्थ केअर. मी सुरेखा अशोक जुजगर, राहायला कोंडवा खुर्द येथे आहे. गाडीवरून पडल्यामुळे थोडंसं कमरेला त्रास होत होता आणि मानेला पण त्रास होत होता. त्याच्यामुळे हालचाल करायला जमत नव्हतं आणि झटका बसल्यामुळे असं पूर्ण राईट साइड माझी दुखत होती. त्याच्यामुळे मला थोडंसं मानेला लागल्यामुळं थोडी चक्कर यायची. अगोदर चक्कर आल्यासारखं व्हायचं, झोप जायचा. मग चेक केल्यानंतर ना ते स्पॉन्डिलिसिसचा किंवा मणक्यामध्ये गॅप आहे, हाडाला मार लागलेला आहे, अशा पद्धतीचं ते डॉक्टरांनी मला सांगितलेलं. मग त्याच्यासाठी औषधं घेतली. त्याच्यानंतर थोडंसं कव्हर झालं, पण ते नंतर परत परत सारखं दुखत राहिलं. आणि संधिवाताचा पण त्रास असल्यामुळे जॉईंट पेन होतात. संधिवात मला लहानपणापासूनच आहे. संधिवाताचा त्रास मला नेहमी पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जास्त त्रास होतो. इथं म्हणजे मला ही जी माहिती मिळाली आहे थेरपीची, ती माझ्या वडिलांकडे एक जणाने पॅम्पलेट दिलं होतं. मॉम थेरपीचं ते पॅम्पलेट बघितल्यामुळं मी इथे आली. जॉईंट पेन होत असल्यामुळं काय व्हायचं की माझ्या शरीराची जास्त हालचाल नाही व्हायची. मला एक्सरसाइज करायला जमायचं नाही आणि ज्याची आवड आहे त्या गोष्टी मला करता येत नव्हत्या. गाडी चालवायचं म्हटलं तर त्याला त्रास होत होता आणि पडल्यामुळं तर मला गाडी टोटली 4-5 महिने बंद केली होती मी इथे येण्या अगोदर, की आता मी गाडी चालवू शकणार नाही अशा याच्यामध्ये होते. इथं आल्यानंतर ना मग परत मी आता गाडीवरच ये जा करू शकते. आता मी सगळी कामं व्यवस्थित करू शकते, गाडी पण चालवू शकते. आणि बऱ्याच इथे जे काही प्रोडक्ट आहेत ना, मग परत मॅटची थेरपी दिली. मॅटच्या थेरपीचा आणि बेड थेरपीचा उपयोग असा झाला की जे काही असं आखडल्यासारखं जे शरीर होतं ते इथं मला तर असं लूज झाल्यासारखे झाले आणि पटपट हालचाल होणं सुरुवात झाली. 1 महिन्यामध्ये पहिली गोष्ट तर मला जे असं वाटत होतं की मी आता खूप जाड झालीये किंवा मला हालचाल होत नाहीये. मी म्हणजे नाही का एक एज झाल्यानंतर जसं मला तो फील यायला लागला होता. पण नंतर ना मग बेड थेरपी घेतल्यानंतर ना एक्सरसाइज पण मी व्यवस्थित करू शकते, करायला सोपं पडते. हे झालं. आणखीन दुसरी गोष्ट, गाडी चालवायला व्यवस्थित यायला लागली. मी 1 महिन्यातच परत गाडी चालवायला सुरुवात केली. घरातली कामं कशी करता? घरातली कामं मी व्यवस्थित करू शकते. मला तो रिझल्ट आला. ज्या मसल्स असं कडक झालेल्या होत्या त्या थोड्याशा लूज झाल्या. आणि मॅटचा उपयोग असा झाला की ब्लड सर्क्युलेशन, जे मला असं वाटायचं की होत नाहीये व्यवस्थित, तर ते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. चेहऱ्यावर ग्लो आला, म्हणजे स्किन एकदम छान झाली. डलनेस आला होता तो डलनेस गेला. हा. सेंटर विषयी पहिली गोष्ट तर सरांचे धन्यवाद आणि मॉम हेल्थ केअरचे पण धन्यवाद. इथे जी थेरपी दिली जाते त्या थेरपीमुळे त्यांची हेल्थ पण चांगली राहते, म्हणजे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि त्यांचा पैसाही वाचतो. या दोन्ही गोष्टी इथे होतात. आणि इथला स्टाफ जो आहे तो स्टाफ पण खूप छान आहे. म्हणजे कोणाचं मन दुखवणार नाही अशा पद्धतीने कोणाचं बोलणं नसतं. सगळ्यांचे मनमिळाऊपणे वागतात, बोलतात. लोकांना यावंसं वाटेल अशा पद्धतीचं ते त्यांचं बोलणं असतं. मनमिळाऊपणे बोलतात, आरोग्याविषयीची माहिती देतात, जी आम्हाला बाहेर भेटत नव्हती ती सगळी माहिती आम्हाला इथे मिळतीये. हो, मी हॅपी आहे आणि इतर लोकांना पण मी असं सांगेल की जिथे कुठे तुम्हाला हे हेल्थ केअर असं दिसत असेल तिथे तुम्ही आवर्जून जाऊन स्वतःचं आरोग्य सांभाळा आणि पैसाही वाचवा. थँक्यू. धन्यवाद.